वरती पहिल्या चेंडू सिंगल आणि आता स्ट्राइक वरती इथे शुभम शिंदे त्याने मात्र गार्ड घेतलाय आणि अगदी बेल्सनं त्या ठिकाणी आपलं मार्केशन या ठिकाणी करून घेतलंय अगदी रामनरेश सर्वान शिवनारायण चंद्रपाल यांच्या पद्धतीनं. पहिला चेंडू उजव्या थोडासा बाहेर एक निश्चितच किंचितचा पुढं ओव्हरपिच डिलिव्हरीच्या कदाचित माग गुडलेनच्या थोडासा पुढं आणि खाली राहिलेलं चेंडू. तर आपण मगाशी म्हटलं होतं या विकेटवरती चेंडू थांबून येणार स्कीट करणार खाली पण राहणार मूव होणार आहे आत बाहेर चेंडू होणार आहे आणि काही पहिले 3-4 षटकं 5 षटकं चांगली मदत करेल फलंदाजांनी. निश्चितच या ठिकाणी सावध पवित्रा या ठिकाणी काहीसा या सध्याच्या घडीला आपलासा केलेला आहे आणि ही गोष्ट मात्र फलंदाजांकरता महत्वाची. विकेट टिकवायची असेल तर थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल. तशी सावधगिरी दिसते. उलटा शॉट रिवर्स स्वीप कडक खडखडीत प्रहार श्रीमंत भैरवनाथ चषक चौकार 7 नाबाद. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेठ कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. तोरणा टायटन्स 2 सामने पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी अगदी खडबडून जागे झालेली टीम आहे. डिफ्लेक्शन या ठिकाणी थोडासा हलकासा मिडल वरती मिडल स्टिक वरती असलेला चेंडू आणि अजून काहीसा आत येत असलेला इन कटर डिफ्लेक्ट केला स्क्वेअर लेग क्षेत्रात. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फिल्डर तैनात होता. एक धाव त्या ठिकाणी त्यांनी मात्र खर्च केलेली आहे. खराब चेंडू सुरुवातीचे क्षण आहे असे मात्र चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. खराब चेंडूचा खरपूस समाचार. फाईन लेग क्षेत्रातून चेंडू आर पार श्रीमंत भैरवनाथ चषक पर्व 2 चौका. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेठ कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपल्यानंतर 12 धावा आणि नाबाद. गुणलेखन करताना अर्थात ऑनलाईन स्कोरिंग क्रिक हिरोज वरती स्कोरिंग मिस्टर सिद्धांत नितनवरे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. 12 नाबाद. षटक क्रमांक 2 घेऊन येताना या ठिकाणी निश्चितच कमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूनं अँडी संघनायक अनिल पोफळे स्वतः कर्णधार. जी हा नायक हूं मैं नहीं खलनायक. नायक वाली भूमिका अदा करावी लागेल. पॉवर प्ले लेंग बॉल निश्चितच उजव्या बाहेर हलकेच बॅकफुट वरती स्क्वेअर कट. जशी फिल्डिंग आहे तशी या ठिकाणी गोलंदाजी आहे परंतु 7 चेंडू झालं. या ठिकाणी निश्चितच सावध खेळायचा प्रयत्न केलेला आहे. मात्र धावांवरती अंकुश लावायचा प्रयत्न गोलंदाजीकडून होईल. सुरुवात 12 नाबाद बरी झालेली आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टींवरती मात केलेली आहे फलंदाजांनी. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निश्चित त्या ठिकाणी चेंडू फिल्डर मात्र तैनात आणि एक धाव तिथं मिळाली. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम शिंदे कॅप्टन एंडी पुनश्च राईट आर्म ओव्हर. शॉट ऑफ लेन वेगवान चेंडू होता उसळता चेंडू होता. हार्ड लाईन म्हणूया याला. अगदीच मोहम्मद शमी काइंड ऑफ डिलिव्हरी ईशांत शर्मा काइंड ऑफ डिलिव्हरी. या ठिकाणी निश्चितच ही डिलिव्हरी हरीबरी. फलंदाजाला मात्र नक्की द्विधावस्थेत टाकले होते त्या चेंडूनं.
उतुंग फटका खेळायचा प्रयत्न आहे, चेंडू खाली, खेळाडू चाललाय, संधी, यस, मी म्हटलं होतं चेंडू थांबून येणाऱ्या विकेटवर, स्किड होणाऱ्या चेंडूवरती एक क्रॉस फटका मारणं एवढ्यात सोपी गोष्ट नव्हती आणि ती दिसली. कॅप्टन अँडीने मात्र पहिली सफलता संघाला मिळवून दिली. दॅट इज ह्यूज अँड हाय विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झुपुक झापुक झुपुक वाजत राहतय ग दिलात झापुक झुपुक. दरम्यान कोलोडी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन माननीय गोरखबापू पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. माननीय गोरखबापू पवार साहेब, वेलकम. Oh, age and gone. Back to back दुसरी विकेट. अँडी इज ऑन फायर. त्यांनी मात्र या ठिकाणी निश्चितच आता दुसरा लगातार विकेट घेतलाय आणि मी म्हटलं होतं या ठिकाणी पहिले काही 3-4 षटकं फार महत्वाची राहतील. या ठिकाणी गोलंदाज पूर्णतः वरचढ ठरतील आणि तसं घडतंय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. सकाळच्या निश्चितच या ओलसर दमट आणि निश्चितच वेल रोल विकेटचा पुरेपूर फायदा कॅप्टन अँडी. ममाशमी काइंड ऑफ डिलिव्हरीज बघितला त्यांच्याकडून आपण. आत्ताचा चेंडू काय जबरदस्त चेंडू होता, उसळता चेंडू एका निश्चितच गुडलेन स्पॉट वरून आणि वेगवान चेंडू, थोडासा स्किड करणारा चेंडू आणि त्याला मात्र ड्राईव्ह करायचा विचार नडला. फलंदाज आल्याच बाद झाले ते आपण बघितलंय. हॅट्रिक बॉल असेल इथे. कॅप्टन अँडी आपल्या निश्चितच या स्पर्धेमध्ये वैयक्तिक स्वतःची पहिली हॅट्रिक नोंदवतील का. 15 वरती 2, स्ट्राईकवर शुभम. डिफेन्सिव्ह या ठिकाणी धोनी स्टाईल डिफेन्स बघायला भेटला. ओ काय जबरदस्त गोलंदाजी. 2 विकेट्स, तुफानी अंदाजातली गोलंदाजी. सकाळच्या परिस्थितीचा पुरा फायदा. जिंकतो तोच, विजयी तोच असतो जो मात्र संधीचं सोनं करतो. अँडीने मात्र ते करून दाखवलंय. 2 षटकानंतर 16, 2 गडी बाद 16 आणि या ठिकाणी गोलंदाजी प्रथम घेतल्याचा पुरा फायदा आणि पुरा ऍडव्हान्टेज मिळून दिला आपल्या संघाला. दोन्ही बाजूने या ठिकाणी मात्र आपण खेळतोय बोथ द एंड्स. चला जरा थोडस घाई करूया कारण 50 मिनिटाचा अवधी आहे प्रत्येक इनिंग्सला. आपला टाइमर इकडे पळतोय, आपला टाइम इकडे पळतोय. सो हरी अप. सौरभच आलं बॅटिंगला. पहिला चेंडू या ठिकाणी हो पंच सापडले या मात्र हो अवतळामध्ये पंच सापडले. फिल्डर मात्र चेंडूकडे पाहत होते. स्क्वेअर लेग पंचांनी या ठिकाणी आता डिसाइड केले आपण आपल्या बाजूला जाऊया. आणि तसं पाहिलं तर तिकडून थोडंसं ऊन आहे
परंतु पंच म्हटले हरकत नाही, आम्ही आमच्या बाजूला थांबू. बॅटवर लागून या ठिकाणी स्टंपच्या जवळून प्लेड ऑन मात्र नक्कीच होऊ शकले असते. तिथं चेंडू बॅटवर लागून स्टंपवर जाण्याची भीती. भाग्यशाली राहिले. 19 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र शुभम शिंदे आघाडीवीर यांच्या खांद्यावर जबाबदारी आता वाढली, 5 पटीनं वाढली आणि जबाबदारीनं पहिल्यापासूनच खेळताना हा खेळाडू बघतोय आपण. फ्रंटफूट वरती ड्राईव्ह, चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, विराट कोहली स्पेशल. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळालेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे निश्चितच तलावामध्ये पाणी जेव्हा असतं ना तेव्हा मासे किड्या मकोड्यांना खात असतात, छोट्या छोट्या किड्यांना खात असतात. तेच तलावातलं पाणी संपल्यानंतर तेच मासे निश्चित त्या ठिकाणी मृतावस्थेत आणि ते छोटे छोटे किडे मात्र त्या मोठ्या मोठ्या माशांना, मृत माशांना खात असतात. म्हणजे अजून एक विकेट स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. या ठिकाणी मी जे गोष्ट बोलत होतो ती गोष्ट घडलेली आहे. इथे निश्चित वेळ मात्र गोलंदाजांना फेवर करते. सध्या परिस्थिती गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण साईडला मदत करणारी आहे. खेळपट्टी डेंजर आहे ती मात्र या ठिकाणी तुम्हाला संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झुपुक झापुक झुपुक वाजत राहत. किमान 3-4 षटकं या ठिकाणी निश्चितच सावध खेळणं गरजेचं राहणार होतं. परंतु फलंदाजांना मोह आवरता आला नाही. चुकीचे फटके मारून बाद होत आहेत, एका पाठोपाठ एक बाद होत आहे आणि 3 गडी बाद. तर 20 धावांवर प्रदीप हारगुडे नवीन बॅट्समन आणि स्ट्राईकवर लेग गार्ड घ्यायचं आहे. पंच मिस्टर वरुण बोर्ला यांच्याकडून मात्र त्या ठिकाणी हे गार्ड घेतलं जात आहे. अकॉर्डिंग टू द मेरिट ऑफ द बॉल आपण ज्याला म्हणतो, चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळणं गरजेचं. निश्चितच या ठिकाणी गॅप शोधणं, खराब चेंडूचा वाट बघणं महत्वाचं फलंदाजांकरता. डिफेन्स, परंतु अति सावध होऊन पण चालणार नाही. मला वाटतं कॅप्टन प्रदीप युवा कॅप्टन आहे, युवा कॅप्टनच्या खांद्यावर जबाबदारी आहे. क्रमांक 5 वर शुभम शिंदे कॅप्टन, माफ करा, सलामवीर. प्रदीप हारगुडे सध्या स्ट्राईकवर आणि शुभम शिंदे कॅप्टनला साजेसा खेळ मैदानात करतोय. संयम बरतलाय, संयम बाळगलाय, गरजेचा आहे हा संयम. इंतजार मात्र करना पडेगा, अपने टाइम का इंतजार. कारण वाईड उजव्या एसटीच्या बाहेर वाईड निश्चित धावसंख्या एका घरानं वाढेल. वाढती धावसंख्या 21-3 गडी बाद. कारण म्हणतात ना सब्र का फल मिठा होता है. संयम, शांत, काही वेळ मात्र राहावं लागतं. लॉफ्टेड शॉट, ओव्हर पिच चेंडू, खराब चेंडूचा खरपूस समाचार. या गोष्टी निश्चित करणं तुम्हाला आवश्यक. खराब चेंडूची वाट पाहणं, चेंडू मात्र नक्कीच काही मिळणार आहेत कारण गोलंदाजांकडून सुद्धा चुका होतात. हा पुढे टाकला, फटका असा धुवाधार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांचा खतरनाक षटकार. 3 षटक संपलेले आहेत, 3 गडी बाद आणि धावा मात्र 27. 15 मिनिट झाले पहा या ठिकाणी. तर एका इनिंग साठी 50 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे, इन्क्लुडिंग ड्रिंक्स ब्रेक किंवा बाद होणारे बॅट्समन किंवा तुम्ही थांबलेला वेळ, ते सगळं त्यामध्ये असेल. कारण त्याच्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा दिलेली आहे. प्रति 4 मिनिटाप्रमाणे आपण या ठिकाणी 4×10 40 या ठिकाणी 40 मिनिटं प्लस तुम्हाला एक्स्ट्रा 10 मिनिटं आपण देतोय. म्हणजे 50 मिनिटात इनिंग संपवायची आहे. गोलंदाजीसाठी कोण येतंय?
बंद करून ठेवायचं गेला गेला की बंद करायचं नाही काही बरोबर आपल्या कालचं काम नाही हॅलो नाही थांबतोय आपण एकदा दोनदा होतंय विशेष तिथं झालेला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र चेंडू आहे 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली हे करावं लागेल फलंदाजांना तोरणा टायटन्स डू ऑर डाय मॅच आता मैदानातील सामना असा आहे एक टीम निश्चितच आतापर्यंत जिंकलीच नाही तर दुसरी टीम आतापर्यंत हारलीच नाही तोरणा टायटन्स पहिल्या विजयाचं निश्चितच या ठिकाणी पहिल्या विजयाचा शोध या ठिकाणी घेते आहे दरम्यान पहिल्या चेंडूवर मयूरने 1 धाव खर्च केली दुसऱ्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या प्रदीप हारगुडे स्ट्राईकवर चेंडू पुढे खेळाडू मागा बाउंड्री अडवली जाईल काय ओ नाही बैरवनाथ चषक 4 ऐका पाहूया 4 पाहुनी मोका हा मारलाय चौका माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार धन्यवाद डीजे 34-3 गडी बाद परत एक मच निडेड बाउंड्री या ठिकाणी साकार झाली आहे पाहूया ही जोडी थोडंसं डेव्हलप करते रन रेट मध्ये आणि स्कोरिंग शॉट्स मध्ये आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये पण डेव्हलपमेंट आली आहे डीप कव्हर बाउंड्रीवरती हा चेंडू कव्हर ड्राइव्ह हलकासा फंबल मिस्टर लंबू त्या बाजूला कोण फिल्डर पाहूया मिस्टर ऋषी लांबलचक ध्येय एसटी मैदानातील मला वाटतं सर्वात उंच खेळाडू 36 धावा 3 गडी बाद हे षटक थोडस बरं चाललंय बॅटिंग संघासाठी 4 चेंडूत 9 धावा आल्या त्यामध्ये एक चौकार गेलाय अजून 2 चेंडू शिल्लक आहे म्हणजे मोठं षटक बनवायचा प्रयत्न राहील डिफेन्स केला चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात मात्र हलकेच मोडलाय चेंडू 2 धावा पुन्हा आल्या खेळाडू दूर होते हे सुद्धा मात्र चांगली स्ट्रॅटेजी खेळाडू जर दूर आहे तर हलके स्पेस प्लेस करून या ठिकाणी 2-2 धावा तुम्ही जमा करू शकताय कारण कष्टाला पर्याय नाही शॉर्टकट असतील परंतु ते धोकादायक असतील इथे तुम्हाला कष्ट करावं लागेल घाम गाळावा लागेल कारण जे निश्चित पाण्याने अंघोळ करतात ना ते फक्त कपडे बदलतात जे घामाने अंघोळ करतात ते इतिहास बदलतात 38-3 गडी बाद शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे बॅकपिट पॉइंटला दिशा दिली क्षेत्ररक्षक लावलाय तिथंच चांगला चेंडू या ठिकाणी निश्चित टाकलेला होता मयूर कुंभार या षटकात 11 धावा खर्च केल्या 4 षटकानंतर 38-3 गडी बाद 1 एक्स्ट्रा धन्यवाद आमचे मिस्टर सिद्धांत नितनवरे मॅन फ्रॉम कोलवडी शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली तर निश्चित धन्यवाद डीजे 4 षटकानंतर 3 गडी बाद 38 बॉलर तोरणा टायटन्स कमबॅक कडे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे हलकासा पाणी ब्रेक राहील इथं पंचांना पाणी खेळाडूंना पाणी या ठिकाणी 4 षटकानंतर 38-3 गडी बाद
एका जोरीचा आहे चला हलक्याशा ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा खेळ स्टार्ट होतोय. कोण आहे बॉलर गोलंदाजीला अशोक, मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू, पण चेंडूवर चित्त्याच्या गतीनं क्षेत्ररक्षक 39वी धाव धावफलकावर. ड्रिंक्स ब्रेक नंतरची पहिली धाव. स्ट्राईकवर मात्र प्रदीप हारगुडे. 7 चेंडू 16 स्टार्ट मिळालाय आणि चांगल्या स्टार्टचा एका चांगल्या इनिंग्स मध्ये डेव्हलपमेंट करायचंय, करावं लागणार आहे, कारण ती गरज आहे, संघाची गरज आहे. चातकाप्रमाणे एखाद्या नक्कीच 40+, 30+, 35+ इनिंगची वाट टीम बघते. टीमचे चाहते बघतायत कोण खेळेल आणि त्याच्या सोबत मिळून काही खेळाडूंनी साथ देणं गरजेचं. पुढे सरसावत या ठिकाणी चेंडू थोडासा धीमा डिफ्लेक्शन केलंय. आत आलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या दरम्यान पुन्हा 2 पळून, हे सुद्धा महत्वाचं. आणि बराच वेळ झालं ही 2 बॅट्समन या गोष्टी आत्मसात करताय. चेंडू प्लेस करून 2 धाव, त्याच्यानंतर खराब चेंडूवरती प्रहार आणि त्याचबरोबर एक योग्य चेंडूला योग्य सन्मान आणि सिंगल. हो, ये खतरा मोल लिया. आता मात्र खतऱ्यातून सावरलाय हा खेळाडू. पण मी या ठिकाणी म्हणतो, जर सीधी उंगली से घी निकल रही है तो भाई टेढ़ी करने की क्या जरूरत. आणि तसंच पाहिलं तर उंगली टेढ़ी करने की ये सिचुएशन इस वक्त तो है नहीं. अगर करोगे तो कॉन्फिडेंस के साथ करना चाहिए असं म्हणायला पाहिजे. अशी गोष्ट आहे. बॅच कार्ड इन कटार. चेंडू खतर से खतर. गोलंदाज एक काम केले ओके. विकेट नंबर त्यांच्याकरता पहिली संघाला मिळून दिली. ही जमलेली जोडी फोडली आहे. विकेट क्रमांक 4. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. 43 4 गडी बाद आणि 4.5 नंतर. चला अजूनही विकेट मध्ये हरकत आहे. अजूनही विकेट सध्या या ठिकाणी गोलंदाजानं आपल्या ताकदीवर गोलंदाजी केली तर ही विकेट नक्की 7 अजून देते. तेवढीच अजून घातक ठरते. 4था धक्का 43 वर गेलाय. 4.5 नंतर गेलाय. आणि काल सुद्धा आपण सकाळचा पहिला सामना बघितला होता. केवळ आणि केवळ 28 वरती ऑलडाऊन झालेली टीम आपण बघितलेली होती. तर सावधगिरी आणि आपल्याला या ठिकाणी अतिशय सावधान खेळावं लागणार आहे. तुम्हाला या ठिकाणी निश्चित चुकीचे फटके मारून चालणार नाही. चुकीचे चेंडू चुकीचे शॉट सिलेक्शन करून चालणार नाही. बळजबरीचे फटके तुम्हाला या ठिकाणी मारून चालणार नाही. मेरिट नुसार खेळावं लागेल. तोरणा टायटन्स, कारण हा सामना डो ऑर डाय. इथे हारल्यानंतर मात्र फार अवघड परिस्थिती राहील पुढील प्रवासात. प्रत्येकाला 7 मॅच खेळायचे. माहिती आहे ना तुम्हाला, प्रत्येक टीम प्रत्येकावर खेळणार आहे. 7 मॅच, 8 टीम एकमेकाबरोबर, बरोबर आहे ना. तर प्रत्येक टीम प्रत्येकाबरोबर एकदा या ठिकाणी खेळताना दिसणार आहे. म्हणजे 7 सामने या ठिकाणी तुम्हाला खेळायला मिळणार आहे. 7 पैकी किमान मला वाटतं या ठिकाणी 5 तरी जिंकणं फार गरजेचं, फार गरजेचं. आमचे माननीय अक्षय शेठ जगदाळे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. वेलकम. आयोजक या ठिकाणी माननीय बाबू गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. महेश बाबू गायकवाड. चला पुढील चेंडू एकेचा, अंतिम चेंडू कदाचित या षटकाचा.
डिफेन्स बॅकफुट वरती हलकेच तिरक्या बॅटने खेळून काढला चेंडू. चेंडूवर येऊन बॅटला लागू दिला, आदळू दिला बॅटवर आणि एक धाव घेतली. आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. 5 षटकानंतर धावा 44. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी शिल्लक असेल. चेंडू द्या 50 पेअरचा. तर बॅटिंग पॉवर प्ले 3 ते 7 षटकापर्यंत तुम्ही कधीही घेऊ शकताय. आणि जर समजा 3 ते 7 तुम्ही घेतलाच नाही तर तुम्हाला 8वं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं घ्यावंच लागेल. चव्वेचाळीस 4 गडी बाद 5 षटकानंतर. दुसरा पाण्याचा ब्रेक या ठिकाणी 6 षटकानंतर असेल. पुढील सामना असेल या ठिकाणी आजच्या दिवसाचा दुसरा आणि तो निश्चितच शिवनेरी स्ट्रायकर्स वर्सेस लोहगड लॉयन्स. हवेत आहे. झेल 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 ओ हातात आला आणि येता सुटला. गोलंदाजी करताना मात्र मिस्टर मयूर कुंभार पहिल्या षटकात विकेट नाही. या षटकात मात्र पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती परंतु फिल्डर लांब होते. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट डीप कव्हर. ऑन साइडला चेंडू वळवला इकडे. मिड विकेट शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात फिल्डिंग झाली आहे. 46वी धावफलकावरती धाव आली आहे. स्टार्ट चांगला मिळणं महत्वाचं होतं. स्टार्ट चांगला तसा मिळाला होता. पहिल्या षटकात 12 परंतु पॉवर प्ले कॅश त्या ठिकाणी होणंही आवश्यक होतं. परंतु दुसऱ्या षटकात 2 धक्के कॅप्टनने दिले आणि ही टीम बॅकफुटवर ती अद्याप काही डोक्यावर काढायची संधी नाही. परंतु संधी ही येत नसते, तयार करायची असते. संधी निर्माण करायची असते. ओ खरा फटका आडव्या बॅटनं. 5वा धक्का अर्धी टीम. मयूरनं मात्र या षटकात निश्चित पहिला गडी आपल्यासाठी मिळवलाय. पहिला फलंदाज या ठिकाणी आपल्यासाठी, पहिली सफलता आपल्यासाठी. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक झापक झुपक. अर्धी टीम या ठिकाणी गारद होते, अर्धी टीम बाद होते. सौरभ उर्फ बाळा आवाळे नवीन बॅट्समन आहे. मिडल ऑर्डर मध्ये पिंच हिटर म्हणून नाव आहे या खेळाडूचं. एक रिषभ पंत स्टाईल, युवराज सिंग स्टाईल हाणामारी हा बॅट्समन करू शकतो. एक फिनिशरचा रोलही अदा करू शकतो. मोठी खेळण्याची क्षमता अपेक्षा त्याच्याकडून असेल टीमला. कारण संकटात आहे टीम. संकट मोचक बनावं लागेल, तारणहार बनावं लागेल. यो उद्योजक माननीय रॉकी शिंदे साहेब आणि माननीय अनिल गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या
श्रीमंत भैरवनाथ चषक पर्व 2च्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटचा टोला हार्ड हिटर, परंतु चुकीचा या ठिकाणी निश्चितच हा फटका नाही कंप्लीट करत आला. षटकाराचा मीटर बाउंड्री लाईनच्या आत पकडला गेला. अप्रतिम कॅच अजून एक तिकडे आहे. कॅच पकडताना मनोज एक सोडलाय, परंतु संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. धावा एकूण मात्र 46 गडी बाद. 5.4 नंतर बॅक टू बॅक. मयूरनं मात्र 2 विकेट घेतल्या. कॅप्टनची बरोबरी केली आहे. आता त्यांना विकेट हॅट्रिक करता येते का पाहूया. तेजस साहेब, मला वाटतं प्रतापगड पॉवरच्या गोलंदाजापैकी कुणाला अद्याप विकेट हॅट्रिक करता नाही आली आहे. बघूया. तर प्रतापगड पॉवर कडून पाहूया, जरा दुरुस्ती करूया. हॅट्रिक, यस. इनसाइड आउट ड्राइव्ह करायचा प्रयत्न. सिली कव्हर पॉइंट लावला त्या ठिकाणी, सिली मिडऑफ लावला आणि त्या ठिकाणी जबरदस्त कॅच ऑफ द मॅच आणि विकेट हॅट्रिक मिस्टर मयूर. संधी साधून स्पर्धेची मला वाटतं तिसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी असेल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक. या ठिकाणी निश्चितच फलंदाजाची हाराकिरी. 46 वरती 4 बघत होतो आपण, 44 वरती 4 बघत होतो आपण. इथे 46 वरती 7 आता बघतोय. विकेटचे हॅट्रिक मयूर कुंभार, वारावरती वार आणि निश्चित चेंडू या षटकात मात्र शेवटचा. दुसरी हॅट्रिक. दरम्यान आकाश गायकवाड साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. वेलकम. दस्तूर खुद्द माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या मैदानावरती. 6 षटक संपल्यानंतर 47 विकेट, एक केवळ एक स्ट्राईक. काय अनुशासित गोलंदाजी केली पहा. गोलंदाजी अशा पद्धतीची करणं गरजेचं असतं. याचं एक उदाहरण आहे इथं. तीन धावा आत्ताच्या षटकामध्ये या ठिकाणी आल्या. 47 षटकानंतर 7 गडी बाद. हायलाइट मात्र या ठिकाणी मयूर कुंभार यांच्या या 3 विकेट्स म्हणजे विकेट हॅट्रिक आणि त्याच्या आधी कॅप्टनच्या 2 विकेट्स दुसऱ्या षटकात. कमेंट्री बॉक्सच्या एंडनं गोलंदाजी त्यांनी काय केली आणि तिकडे मात्र टीमची बॅटिंग टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाली. कॅप्टन मात्र या ठिकाणी एक साइड लावून धरलेली आहे, पण दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाही. गाडी तेव्हाच चालते जेव्हा दोन्ही चाक व्यवस्थित चालतात. 47 गडी बाद. 7वं षटक. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी मात्र जगन्नाथ, सॉरी AK. तर जगन्नाथ यांना आपण ऑन द क्रीज बघतोय, स्ट्राइक वरती बघतोय. चांगला फटका या ठिकाणी नक्की गॅप मध्ये गेलाय, परंतु गॅप बाउंड्री पार जात नाही. फिल्डर तैनात आहे डीप बॅकफुट पॉइंट एरियात. नक्की कॅप्टन या ठिकाणी एक बाजू लावून धरलेली आहे मिस्टर शुभम शिंदे. 11 चेंडूत 15. दुसऱ्या बाजूनं 7 मिळत नाही, परंतु कॅप्टन हिम्मत हारत नाही आणि असाच निश्चित जिद्दीवान कॅप्टन असावा लागतो. अजूनही 23 चेंडूचा खेळ बाकी आहे या ठिकाणी. 23 चेंडूमध्ये निश्चित अजूनही 41 धावा तुम्ही लावू शकताय आणि 41 धावा अजून आल्या तर नक्कीच तुम्ही 90
आणि गोलंदाजांना एक संधी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. ते लढू शकतील तेवढ्या भांडवलावरती. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात हलकेच. बघा दुसरी धाव मिळेल का त्या ठिकाणी. प्रयत्न होणार नाही कारण गोलंदाज स्वतः चेंडूवर. तसा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवरती खेळाडू दूरवर होते. एक धाव. 49 गडी बाद. पुनश्च जगन्नाथ स्ट्राईकवर. जगन्नाथ यांना मात्र आपल्या कॅप्टनला साथ द्यावी लागेल. पुढील येणारे हे काही 22 चेंडू खेळण्याकरता नक्कीच कॅप्टनला साथ देणं गरजेचं. स्क्वेअर कट चांगला मारलाय. पुन्हा डीप बॅकवर्ड पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा मात्र या ठिकाणी एक धाव. स्कोरबोर्ड हालता काहीसा ठेवणं ते गरजेचं. उत्तम कामगिरी मात्र या ठिकाणी. अनुशासित गोलंदाजे. चेंडू जरा द्या पंचांना. स्पेअर बॉल द्या प्लीज. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण महापंच मिस्टर जितू लोंढे यांना बघतोय. आणि आपल्या निश्चित या भागात हवेली तालुक्यामध्ये या सीझनला मी दुसऱ्यांदा येतोय. कारण या अगोदर मला वाटतं या ठिकाणी पेठ नायगाव इथेही मागील एक महिन्याखाली मी चांगली एक टुर्नामेंट केलेली होती. आणि उरळी कांचनच्याच बाजूला मला वाटतं तिथेही अशाच काही प्रकारचं एक चांगलं देखणं ग्राउंड आहे. आणि तिथे ती स्पर्धा होती. परंतु ओहो सर या ठिकाणी पायावर लागलाय चेंडू. अपील हलकसं झालंय परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलंय. पंच पाय उचलून त्यावरती थाप मारताय. अर्थात हा लेग बाईटचा इशारा. एमसीएच्या जुन्या पुस्तकामधील 26वा रूल. जुन्या पुस्तकातला MCA बाईज आणि लेग बाईज. 51 गडी बाद. आणि नवीन पुस्तकामध्ये बॅटवर लागून स्टंपवर प्लेड ऑन. अजून एक सरदार या ठिकाणी निश्चितच धारातीर्थी पडतोय. कॅप्टनला साथ. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत. धन्यवाद डीजे. 51 धावा. टॉस जिंकून या ठिकाणी जे काही ऍडव्हान्टेज घ्यायचं होतं मला वाटतं त्याच्यापेक्षा काही 10-20% जास्तच ऍडव्हान्टेज या ठिकाणी लगातार 2 सामने जिंकलेल्या टीमनं घेतलेला आहे. चालाक कॅप्टन, चतुर कॅप्टन, चाणाक्ष कॅप्टन, बुद्धिमान कॅप्टन. 51 वरती 8, 6.5 नंतर. आणि त्याचा परिचय मात्र दिलाय कॅप्टन अँडी यांनी. बोले तो अनिल, मिस्टर अनिल, कॅप्टन अनिल पोफळे. कॅप्टन गोलंदाज. विकेट कीपर आणि बॅटर समोर पकडले गेले. विकेट नंबर 9. निश्चित या ठिकाणी पायचीत विकेट. लेग बिफोर विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत. काय जबरदस्त या ठिकाणी घणाघाती असा बॅटिंग पॉवर प्ले. घणाघाती असा गोलंदाजीचा खेळ दाखवलाय. 9 विकेट शेवट जोडी मैदानात. गोलंदाजीला या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कॅप्टन अँडी. पहिल्या षटकात 2 विकेट आणि आता पॉवर प्ले मध्ये कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आपल्याला लढाई बघायला मिळेल. हे युद्ध बघण्यासारखं असेल कारण इथे आक्रमण फिल्डिंग साइडचे कॅप्टन करणार आहे आणि बॅटिंग साइडचे पण आता आक्रमणाशिवाय पर्याय नाही म्हणून आक्रमण करणार आहे. कारण जोडीला शेवटचा सरदार राहिलेला आहे. त्याला घेऊन या ठिकाणी किल्ला लढवायचा आहे. आणि
इथे आता शेवटचा प्रयत्न असणार आहे. आक्रमण होणार. 3 बाहेर बाकीचे आत, परंतु 3 कुठं कुठं. कव्वर बाउंड्रीवरती एक खेळाडू आहे, लॉंग ऑफ क्षेत्रात एक खेळाडू आहे आणि लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. मिड विकेट आणि स्क्वेअरला एक खेळाडू. तिकडे मात्र कुणीच नाही. खाली क्षेत्र तर कव्हर बाउंड्री. चला तर हा चेंडू राईट आर्म ओव्हर. मिडफील्ड जाऊन या ठिकाणी अफलातून कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका. देखना सुंदर ताकदवान कडक प्रहार. बेरोनच चषक 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेठ कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स. 55 गडी बाद. शुभम शिंदे 14 चेंडू 20. शरीराव लागतोय चेंडू. शरीराव लागतोय. आर यू ओके. थोडस पाणी आणा. थोडस पाणी न्या. चला एक्स्ट्रा खेळाडू पाणी न्या. एक्स्ट्रा खेळाडू चला या लवकर जरा. आपले कोणीतरी जा कमिटी. जा जा चालेल. कोणती देऊ ते आपण. कोणची बी काय त्यांचे नाव टाकून घ्यायचं आपल्याला काय करायचं. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. 55 गडी बाद. परत एकदा या ठिकाणी कॅप्टन तयार. कॅप्टन एक लढवय्या आहे, योद्धा आहे.
आपल्याला माहिती असेल अनिल कपूर यांना माफ करा. ओहो इथे मला वाटतं सिंगल प्लस वाईड आहे, वाईड प्लस सिंगल आहे आणि स्ट्राईक दिलेली आहे राकेश कोहली यांच्याकडे. खरं तर इथे कॅप्टन स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं, परंतु चला काहीतरी स्ट्रॅटेजी नक्कीच ठरली असेल. विश्वास दाखवलाय राकेश कोहली यांच्यावर सुद्धा डावखोरे बॅट्समन. मात्र राकेश कोहलीने विश्वासाला साथ देणं फार महत्वाचं. आपल्याला माहिती असेल वेस्ट इंडिज दौऱ्यावरती अनिल कुंबळेंना जबड्यावर चेंडू लागला होता, टाके पडलेले होते, जबडा सुजलेला होता. प्लास्टर जबड्याला लावून अनिल कुंबळे त्या ठिकाणी कसोटी वाचवायला मैदानात उतरले होते. आपल्याला माहिती आहे डायरेक्ट थ्रो नाही लागला त्या ठिकाणी. बाल बचावले फलंदाज. तर योद्धा कॅप्टन म्हणून अनिल कुंबळेंना पण ओळखतो क्रिकेट इतिहासामध्ये. एक योद्धा खेळाडू, लढवय्या बाणा, झुंजार खेळाडू, तसे या ठिकाणी कॅप्टननं दाखवले. लागलाय चेंडू छातीच्या बाजूला, काही बरगड्यांवरती लागलाय, तरीही मैदानामध्ये संघहित महत्वाचं आहे. आणि कॅप्टननं दाखवून दिलं हा जखम तर काहीच नाही. जे 2 घाव आम्हाला लागलेले आहे, 2 घाव जे लागलेले आम्हाला याच्या आधी 2 सामन्यात, त्यापेक्षा हा घाव काहीच नाही. मग हा घाव विसरून मी लढणार आहे. 58 गडी बाद. इनसाइड आउट, बाहेर चिकट. विराट कोहली स्पेशल शॉट, डीप कव्हर, बॅकफुट पॉइंटच्या दरम्यान चांगली फिल्डिंग. 2 धावांची रनिंग बिटवीन द विकेट. इथे सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं 60 धावा झाल्या, 9 गडी बाद आणि शेवट चेंडू 8व्या षटकाचा शिल्लक. पॉवर प्लेचा शेवट चेंडू. शुभम शिंदे 17 चेंडू मध्ये 22 धावा. ओ समोर 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 पकडले गेले. अखेरकार कॅप्टनला सुद्धा इथं थांबावं लागेल. एंड ऑफ द इनिंग्स. ओ पॉवर इथे बघा निश्चित तिसऱ्या पंचांकडे DRAचा वापर होईल. रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचांकडे जायचंय. ऑनफिल्ड पंचाच्या या निर्णयाला फलंदाजाने चॅलेंज दिलंय. 69 गडी बाद सध्या स्थिती आहे आणि कॅप्टन एक सूर्या यादव प्रकारचा शॉट खेळताना मिडविकेट स्क्वेअरकडे चेंडू खेचताना चेंडू लागला त्या ठिकाणी शरीरावर. पाहूया कुठं आहेत नेमकं. पंचांनी तर या ठिकाणी जज केलंय की यस तुम्ही स्टंपच्या समोर आहात. चेंडू जर तुमच्या शरीराला लागला नसता तर चेंडू स्टंपवर गेला असे जजमेंट मेन मुख्य पंचांनी ऑनफिल्ड पंचांनी दिलंय. तिसऱ्या पंचाचा निर्णय सुद्धा येतोय की यस इथे पारी संपते, डाव संपतोय. कॅप्टन शुभम यांना बाद व्हावं लागेल. ऑनफिल्ड पंच या ठिकाणी निश्चितच या निर्णयाला जर धरलं पकडलं, हा निर्णय पाहिला त्यांचा तर ते जिंकले. तिसऱ्या पंचाच्या अदालतमध्ये जिंकले. केस मात्र नक्कीच जिंकले. 61 धावाचं लक्ष या ठिकाणी दिलंय. माननीय श्री सचिन दादा उंद्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. युवा उद्योजक सहर्ष स्वागत करूया. सचिन दादा वेलकम. माननीय अनिल गायकवाड साहेब त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि आज माननीय अनिल गायकवाड साहेबांचा वाढदिवस, तर त्यांना मात्र भैरवनाथ चषक 2025च्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. माननीय अनिल गायकवाड साहेब, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. आणि निश्चित इथे आता पुढील सामन्याचा टॉस आपण असेल असं घेणार आहे. आमच्या समेत आमचे सहकारी समालोचक कोकणचा युवा आवाज मिस्टर अजिंक्य भौड यांचं सहर्ष स्वागत. 61 इज द टार्गेट इथं असेल.
चला तर लगेचच टीम मैदानात येणार आहे आणि ती निश्चित तोरणा टायटन्स. बघूया मोठ्या धावा लावायचं, मोठं टार्गेट समोरच्या संघाला द्यायचं एक स्वप्न कुठं भंगलंय, परंतु या ठिकाणी जिंकायचं स्वप्न अजून भंगलं नसेल. जिंकायसाठी प्रयत्न होणार आहे. पुढील सामन्याचा टॉस आहे, पुढील सामना आहे आणि तो निश्चित शिवनेरी स्ट्रायकर्स वर्सेस लोहगड लॉयन्स. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि मी विनंती करेन माननीय सचिन दादा उंद्रे साहेब आणि माननीय अनिल गायकवाड साहेब बर्थडे बॉय आपल्याला की आपण या ठिकाणी या आणि आपल्या शुभास्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन यायचंय. टॉस या ठिकाणी असेल. निश्चित टॉस शिवनेरी स्ट्रायकर्स वर्सेस लोहगड लॉयन्स. बुधवार दिनांक 29/1/2025 डे 3 मॅच नंबर 2 सामना क्रमांक 2. चला आले का कॅप्टन? चला शिवनेरी स्ट्रायकर्स कॅप्टन, लोहगड लॉयन्स लास्ट कॉल. चला दोन्ही कॅप्टन आपल्याला लास्ट कॉल दिला जातोय. याच्यानंतर पॅनल्टी असेल आपल्याला. शिवनेरी स्ट्रायकर्स कॅप्टन, लोहगड लॉयन्स कॅप्टन, लास्ट कॉल दिलाय आपण. या ठिकाणी अवघ्या 1.5 मिनिटाच्या आत येऊन टॉस स्पॉटला उपस्थित राहायचे, अन्यथा पॅनल्टी असेल आपल्याला. मी सचिन दादांना विनंती करतो, युवा उद्योजक सचिन दादा आणि बर्थडे बॉय माननीय अनिल गायकवाड साहेब आपण टॉस स्पॉटला यावं प्लीज. फास्ट सचिन दादा प्लीज, आणि त्याचबरोबर बर्थडे बॉय अनिल गायकवाड साहेब या प्लीज. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस. यस यस साहेब नक्कीच यस. बडे बॉयशी आपण चर्चा करणार आहे, सचिन दादांशी पण बोलणार आहे, कॅप्टन नाही आपण बोलतोच. नाही कसं आहे, यस आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय. कॅप्टनचं सहर्ष स्वागत. कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी मिस्टरचे सोनू, संगमालक आकाश शेठ उंद्रे साहेब, प्रशांत शेठ उंद्रे साहेब, माऊली अर्थमोर्स आणि प्रशांत एंटरप्राइजेस. यस प्रश्न असतील कॅप्टन संतोष साहेब, शिवनेरी स्ट्रायकर्स रवी शेठ हरगुडे साहेब आणि भरत शेठ वाबळे साहेब यांची ही टीम आहे. या दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी सामने. यस यस अजून पकडूया जरा. हा मोठी करा पुढं. कोण चूज करेल? यस ऐकायच्यात याच्यात ऐका त्याच्यात आहे. साहेबांना चान्स आहे आणि टॉस आता सचिन दादा आपण या ठिकाणी करूया. कोण नक्कीच तयार आहात? चालेल सचिन दादा. छापा म्हटले होते या ठिकाणी छापा आलेला आहे. मी मान्यवरांना पण थांबायला सांगेन आणि कॅप्टन दोन्ही थांबणार आहेत. कॅप्टन नाही संतोष साहेब नाही असं नाही प्लीज. संतोष साहेब पेनल्टी बसेल. पेनल्टी या पेनल्टी असते या ह्या फॉर्मॅलिटीज आहेत. थँक्यू. कॅप्टन टॉस जिंकलाय काय करूया? निर्णय काय असेल? फिल्डिंग घेऊ शकतो. फिल्डिंग घ्यायचे. दोन्ही सामने गमावलेत या ठिकाणी बाउन्स बॅक करायचं आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? काय कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि निश्चितच कोणत्या विषयावरती भर जास्त देण्यात आला? काय मुलांना कॉन्फिडन्स थोडासा दिलेला आहे आणि विषय म्हणजे कसं आहे की थोडीशी बॉलिंग थोडीशी लूज वाटते आम्हाला, पण त्याच्यावरती आम्ही भर देऊ. आज बॉलिंग थोडीशी लूज असेल या ठिकाणी. आज चांगली बनवायचा, भक्कम बॉलिंग करायचा कसा प्रयत्न आहे? कोणाला आत घेतले कोणाला बाहेर ठेवलं असं काय आहे? नाही तसं काही नाही. त्याच्यावरतीच आपण हे केले. बॉलर तेच असतील परंतु त्यांना कॉन्फिडन्स द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांना त्यांची ताकद थोडीशी आजमावायचं किंवा त्यांना थोडंसं त्यांना थोडंसं तुमची ताकद ओळखा म्हणून भर दिला असेल. हो बरोबर. या ठिकाणी निश्चित सपोर्ट कसा आहे सध्या टीम मॅनेजमेंट? कारण चांगल्या परिस्थितीत कुणी सोबत असतं, वाईट परिस्थितीमध्ये संघासोबत असणं, टीम सोबत असणं फार महत्वाचं. तर कसा सपोर्ट आहे टीम मॅनेजमेंटचा? नाही तसं काही नाहीये की जरी चांगला असेल तरी त्यांच्या बरोबर आहे आणि जरी वाईट असेल तर त्यांच्या बरोबर. म्हणजे टीम मॅनेजमेंट सगळे सोबत आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी नक्कीच खंबीर साथ देत आहे. शेवटी किती गेलं तरी खेळ आहे.
नक्की या ठिकाणी खेळ जरी किती चांगला असेल त्याच्याबरोबर स्टार असणं महत्वाचं आहे बरोबर. अगदीच तर पहिल्यांदा बॉलिंग करायची, समोरच्या टीमला किती धावात थांबवायचा प्रयत्न राहील, जेवढं कमी होईल तेवढ्या मध्ये आपण थांबू शकतो. कुणावर विशेष लक्ष असेल या बॅटिंग लाईनअप मध्ये? तसं काही नाहीये, आपण कोणाला टार्गेट वगैरे काय करत नाहीये की जो येईल शेवटी आपण काय डॉट काढले आणि आपली बॉलिंग वरती फोकस करणं गरजेचं आहे. विकेट आपोआप दिले जातात. येस, दबाव बनवून फलंदाजाला अडचणीत आणून विकेट त्यांच्या घ्यायच्या, त्यांना चोखा करायला भाग पाडायचं. बरोबर आहे. नक्की या ठिकाणी कॅप्टन खूप साऱ्या शुभेच्छा असतील या बाउन्स बॅक करतात तुम्हाला. गुड लक. थँक्यू. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी डिसिजन येतोय आणि कॅप्टन संतोष, यस कॅप्टन संतोष, लगातार 2 सामने तुम्ही जिंकलेला आहात. एक चांगला परफॉर्मन्स टीम करते, टीमचा कॉन्फिडन्स हाय लेवल असेल सध्या? हा, टीमचा कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे. टीम एकजुटीने खेळत आहे, एक युनिटी आहे टीमची, त्याच्यामुळे टीम चांगली खेळते. टीम लवकरच या ठिकाणी बघितलं आपण तर कॉम्बिनेशन जुळवून घेतलं, प्रत्येकाने परिस्थितीला असेल, मॅच सिच्युएशनला असेल, मैदानाला असेल. हॅलो हॅलो, थोडं पंच थांबायचंय. या ठिकाणी पंच आलेत, त्या ठिकाणी चेक करतायत. हां, 2 एंडना या ठिकाणी क्रॉस अँगलने देखील आपण चेक करतोय की हा चेंडू वाईट बॉल आहे की नाही. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेक केलं जातं लाईव्ह टीमच्या माध्यमातून. अगदी आमचे टेक्निशियन त्या ठिकाणी आहेत, पंच देखील आहेत. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय की इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉल. हाईट पॅक जास्त आहे. हाईटचा या ठिकाणी वाईट पंचांनी घोषित केलेलं आहे. प्रथम तासच कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीकडून आलेला होता तो डिसिजन माझ्याकडे आणि मी टॉस स्पॉटला आहे, त्यामुळे मी घाईत ते बोललेलो आहे, परंतु पंच अधिकृत निर्णय देणार होते असं झालेलं आहे. आपण चुकीची दुरुस्ती करतोय. मात्र आपण बोलतोय कॅप्टन या ठिकाणी शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या कॅप्टन सोबत आहे. कॅप्टन योग्य वेळी प्रत्येकाशी जुळवून घेतलेले हा प्लस पॉईंट तुमच्यासाठी असेल. सर, प्लस पॉईंट म्हणजे प्रॅक्टिसला सगळी एकत्र होती. कंटिन्यू आमच्या टीमने सगळ्यात जास्त प्रॅक्टिस केलेली 8 टीमांपेक्षा, त्याच्यामुळे युनिटी पहिल्यापासून टीम मध्ये. फक्त आमचा जो कॅप्टन आहे तो लीडिंग फ्रॉम फ्रंट आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना एकजुटीने घेऊन पुढे चालतोय तो, त्याच्यामुळे टीमचा परफॉर्मन्स होत राहतोय. विजयाची हॅट्रिक करायचीच आहे या ठिकाणी. हो, विजयाची हॅट्रिक 100% करायची आहे सर. आणि गटामध्ये टॉपला राहायचंय. गटामध्ये टॉपला राहण्याचा 100% प्रयत्न असेल. काय आज चेंज असेल काय बॅटिंग बॉलिंग मिडल ऑर्डर? काय चेंजेस तर सर अजून तर काही हे नाहीये, त्या कॅप्टन आल्यावरतीच कळेल चेंजेस काय. या ठिकाणी किती धावा लावूया साधारणतः? 10 षटकात पहिल्यांदा बॅटिंग करायची तुम्हाला आता? जास्तीत जास्त धावा लावण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील कॅप्टन तुम्हाला या सामन्यासाठी. गुड लक. धन्यवाद सर. कॅप्टन संतोष यांच्याशी बोललो तसं बदली कॅप्टन. तर जाऊया आता मैदानामध्ये आणि पुढील खेळाचं वर्णन सांगायला, पुढील कॉमेंट्री, पुढील समालोचन या ठिकाणी आमचे युवा सहकारी मॅन फ्रॉम कोकण, खोपोली, रायगड, मिस्टर अजिंक्य. इट्स ओव्हर टू अजिंक्य. थँक्यू सो मच राज वाघमारे सर, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. श्रीमंत भैरवनाथ चषक पर्व दुसरं, आणि या दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करतोय. 61 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये आता करायचं आहे. ते प्रतापगड पॉवर टीमला आणि तोरणा टायटन्स टीमनं पहिल्या 10 ओव्हरमध्ये धावा जमवल्या होत्या. त्या 60 आणि 61 धावसंख्येचं संरक्षण त्यांना या मॅचमध्ये करायचं आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत आहे. बिनबादी स्थिती आहे या मॅचमध्ये प्रतापगड पॉवर टीमची आणि 5 धावा आहेत त्या धावफलकावरती. येणारे अजूनही
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. 54 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 56 धावसंख्येची गरज आहे. 5 धावा धाव फलकावरती 61 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचं होतं. रोहन जाधव हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय तोरणा टायटन्स टीम कडून. 60 चेंडूमध्ये 61 धावा वाचवायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत सिद्धांत आपण पाहिलं ना तर प्रत्येक चेंडू आता तुम्हाला चांगल्या रीतीने हाताळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. प्रत्येक डिलिव्हरी तुम्हाला चांगली करावी लागेल. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी या मॅचमध्ये तुम्ही केली तर तोरणा टायटन्स संघ या मॅचमध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु जर खराब चेंडू आले आणि त्या खराब चेंडूवरती जर आक्रमण केलं, काय अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अलंदे सौरभ आठ या ठिकाणी होता आणि त्यानं या झेलला कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या प्रतापगड पॉवर टीमला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. होम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात. झापूक झुपूक. या ठिकाणी पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. यशाकडे तुम्हाला जायचं असेल तर तुमचे कष्ट हे प्रामाणिक असलेच पाहिजेत आणि जर यशाचा रस्ता जर तुम्हाला मोकळा करायचा असेल ना तर तुम्हाला कष्ट तुमचे प्रामाणिक करावे लागतील आणि तेच प्रामाणिक कष्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यावेळेस रोहन जाधव मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याची प्रामाणिकता तो या ठिकाणी स्पष्ट करतोय आणि ज्यावेळेस तुम्ही यशाच्या मार्गावरती चालत असताना त्यावेळी यशाच्या मार्गाला अगदी युटर्न कुठेच नसतो आणि त्याच मार्गाने सरळ जात असताना गोलंदाजी मार्कवरती रोहन जाधव सांगतोय की या मॅचमध्ये आम्ही देखील गुड कमबॅक करू शकतो आणि तशी गोलंदाजी त्यांनी या षटकाची सुरुवात अगदी दमदार केली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन यावेळेस तयार आहे. पहिल्या चेंडूवरती त्यांनी या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. लो स्कोरिंग मॅच सातत्यपूर्वक आपण हाय व्होल्टेजनं पाहिल्यात. जितक्या दबावाखाली तुम्ही खेळाल ना तुम्हाला जितकी इझी मॅच ही वाटत असेल की 7 चेंडूमध्ये 61 धावा आपण सहजरित्या जमा करू, परंतु या क्रिकेटमध्ये कित्येकदा आपण पाहिलंय की कमी चेंडूंमध्ये अगदी जास्त चेंडूमध्ये कमी धावा न होताना आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिल्यात. फटका चांगला आहे गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये. कव्हरवरचा क्षेत्ररक्षक धावतोय. एक्स्ट्रा कव्हरवरचा क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी पोहोचला. डाईव्ह लगावलं. स्वतःला पूर्णपणे झोकवून दिलं आणि तदनंतर आपण पाहतोय की धाबा मिळतील या चेंडूवरती. एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धाबसंख्येवरती. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक धावत होता तो बाउंड्री लाईनला चेक टच झालाय की नाही, त्या ठिकाणी त्याचा स्पर्श त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला झालाय की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायर यांच्या माध्यमातून आणि जितू सर देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण चेक करतोय आणि योग्य तो निर्णय योग्य तो डिसिजन आमचा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. कृष्णा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चेक करतोय. घर बसल्या जे जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करू. सर्व क्रीडा रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सेफ आहे. हा सेफ आहे. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल प्लीज. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. चला पंचांचा निर्णय प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणताही वाद विवाद या ठिकाणी करू नका कारण की ही तुम्हा आम्हा सर्वांची
हॅलो हॅलो बॅटिंग टीमला नाही का ते बोलतायत सांगू का नाही तर परत नंतर बोलू का आम्ही पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाबे चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धाव संख्येवरती. श्रीमंत भैरवनाथ चषक पर्व दुसरं मधील हे दिमागदार देखणं आयोजन आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. प्रत्येक खेळाडूला आमची विनंती असेल की शिस्तबद्ध ही स्पर्धा असेल आणि तुमची शिस्तीचं पालन या ठिकाणी तुम्ही केलंच पाहिजे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, दुधारी तलवार चालवायची होती, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी भेटला झाला नाही आणि धावफलक स्थिरावेल ते 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शरीरापासून डॉट बॉल येतोय आणि डॉट चेंडूची सांगता संपुष्टात येईल. षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट होत आहे आणि 8 धावा आहेत त्या केवळ धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट होत आहे. 8 धावा धावफलकावरती. एक गडी गमावलाय बॅटिंग करत असताना प्रतापगड पॉवर टीमनं आणि आता तोरणा टायटन्स टीमला या मॅच मध्ये वाचवायचे आहेत. त्या एकूणच 48 बॉल मध्ये 53 धावा. डीजे धाबा धाव फलकावरती 2 षटकं संपलीत. बॉलर तयार. दिशा दिली आहे, नजाकत होती पटक्यामध्ये आणि बॉल अगदी चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या अगदी जवळ, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय हा दर्जेदार थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. चौकाराच्या बरोबरीनं एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. एक गडी गमावलाय. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय तो मनोजनं. पुन्हा एकदा नजाकत होती. एक धाव असं वाटलं होतं मिळाली जाईल का, परंतु नाही. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. कोणती धाव घेतली जात नाहीये. मनोज आपल्या वैयक्तिक 5 बॉलमध्ये 7 या धावसंख्येवरती खेळतोय. 6 चेंडूमध्ये AK जो फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये तो 1 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा ब्लॉकला टाकलं होतं. एक धाव धोक्याची घंटा. डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळण्याची शक्यता, परंतु पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचला जातोय आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं समीकरण बदललं जाईल. 13 धावा या ठिकाणी धाव फलकावरती. 45 मध्ये अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे. येणारे 45 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये 5 धावा खर्ची केल्यात गोलंदाज शुभम शिंदे या गोलंदाजांना आणि चांगली गोलंदाजी शुभमला करावी लागेल. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु पोहोचला जाईल का आणि चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये पोहोचला जातोय. वाईटिश लोंगॉपवरचा क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी जाऊन चांगलं फील्ड देखील केलं. 2 धावा त्याने संघासाठी वाचवल्या. 2 धावा या ठिकाणी मिळवल्यात. फलंदाज AK या फलंदाजांनी या 2 धावेच्या बरोबरीनं 15 धावा आहेत त्या धावफलकावरती.
बॅटिंग चांगली चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य, एकात दोन मोठे पटके जर आले तर धाबसंख्येला आकार मिळाला जाईल, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवर ते मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धाबसंख्येवरती. मनोज 6 चेंडूमध्ये आपल्या 8 या धाबसंख्येवरती खेळतो. या षटकातील आता उर्वरित शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगल्या चेंडूची पैकी या ठिकाणी डॉट बॉल येतो. या षटकामध्ये 8 धाबा खर्ची केल्या. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धाबा आहेत त्या एकूणच 16 धाबा. एक गडी गमावलाय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना प्रतापगड पॉवर टीमनं तीन षटकं संपली. धावफलकावरती धाबा आहेत एकूणच 16 आणि एक गडी या ठिकाणी गमावलाय. बॅटिंग करत असताना प्रतापगड पॉवर टीमनं 61 धाबसंख्येचा पाठलाग त्यांना या मॅचमध्ये करायचं होतं आणि तोरणा टायटन्स संघ जशी गोलंदाजी हवी आहे खऱ्या अर्थानं तोरणा टायटन्स टीमला अगदी या धाबा डिफेन्स करण्यासाठी आणि तशी गोलंदाजी या ठिकाणी सर्व गोलंदाजच्या माध्यमातून अध्यापक 3 गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. 3 षटकं पाहिली आणि 3 षटकामध्ये ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली ना ती अप्रतिम पाहिली. 16 धाबा त्याने खर्ची केल्यात. एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण विचार केला ना तर केवळ 5 ते 6 धाबा या ठिकाणी खर्ची केल्यात आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी तोरणा टायटन्स टीमकडून. स्वतः कॅप्टन टीमचा पॉवर प्लेचे 2 षटक त्यांनी खऱ्या अर्थानं हाताळले आणि स्वतःवरती तो विश्वास दाखवला होता तशी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. हॅलो सर, बॅटिंग टीमला हा बॅटिंग टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी होती ती या ठिकाणी दिली जाते. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण लाईव्ह इव्हेंटचं देखील कौतुक केलं पाहिजे कारण की प्रत्येक वेळी ते या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करतात, आयोजकांना सपोर्ट करतायत. या ठिकाणी प्रतापगड पॉवर टीमला आपण पाहतो की जी 2 धावांची पॅनल्टी मिळाली होती आणि त्यासाठी आपण पाहतो ती 2 धावांची पॅनल्टी मिळाली आहे.
टार्गेटमध्ये 2 धावा प्लस झाल्या. जिथे 61 टार्गेट होतं ते आता 63 झालंय, म्हणजे 64. हॅलो, जिथे 60 धाबा जमवले होता बॅटिंग करत असताना तोरणा टायटन्स टीमनं, त्या ठिकाणी धाबा होतील 62 आणि 63चा पाठलाग, या ठिकाणी 63 धाबा संख्येचा पाठलाग या मॅचमध्ये प्रतापगड पॉवर्स टीमला करावा लागेल. 16 धावा या अगदी बरोबर आहेत धाव संख्येवरती. आणि आता इथून पुढे आपण पाहतोय येणारे 39 चेंडू आणि 47 धाबा संख्येचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. सोळा धाबा या ठिकाणी धाव फटकाप्रती बॉलर तयार. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका या ठिकाणी सजवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. अलोंग दी कार्पेट हा फटका होता. 1 धाव मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं 17 धाबा धाव फलकावरती. 1-17 ही स्थिती या मॅच मध्ये प्रतापगड पॉवर टीमची. आणि जर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं या 62-63 धाबा संख्येचा पाठलाग करणं या मैदानावरती जास्त अवघड नसेल, परंतु गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळतीये. तोरणा टायटन्स टीमचा हा फटका चांगला आहे. कव्हर वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये गोलीच्या बैगानं बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय श्रीमंत भैरवनाथ चषकामधील दर्जेदार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेट कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीने 21 धावा आहेत त्या धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजच्या बॅटमधून हा अगदी सेफली फटका पाहायला मिळाला. स्वतः अगदी रक्षात्मक हा फटका घेतला आणि तदनंतर सिंगलला त्याने प्राधान्य दिलं आणि सिंगलच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 22 या धाबा संख्येवरती. षटक क्रमांक 14 देखील इथे कंप्लीट होत आहे. आणि एक बाद ही स्थिती आहे या मॅचमध्ये प्रतापगड पॉवर्स टीमची 63 धाबा संख्येचा पाठलाग करत असताना. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर स्कोर धावफलकावरती स्कोर कार्डवरती 22 धाबा या ठिकाणी धावफलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 36 चेंडू आणि 41 धाबा संख्येची विजयासाठी गरज असेल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. गोरखदादा पवार यांचा काल संघ अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. हे सगळे आयोजक अगदी आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये तेजस लांडगे असतील, अवधूत बालसिंग असतील, अनिल पोपले असतील, तदनंतर महेश बाबू गायकवाड असतील, शुभम बालसिंग असतील, तुषार बालसिंग असतील, वेदांत बालसिंग असतील, गणेश गायकवाड असतील आणि संपूर्ण ऑल श्रीमंत भैरवनाथ चषक कमिटी आणि त्यांनी ऑर्गनाईज केलेली, त्यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन तेजस लांडगे यांना, कारण की त्यांची संपूर्ण करडी नजर अगदी मैदानावरती पाहायला मिळते. त्यांच्यासोबत अगदी अवधूत बालसिंग देखील असतील, कारण की या ठिकाणी काय काय घडतंय ना, कोणाला कोणत्या संघाला पॅनल्टी द्यायची आहे, कोणता संघ कुठे चुकी करतोय, कोणत्या संघाला पॅनलाइज करायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी करडी नजर तेजस लांडगे आणि त्यांच्या सोबतीला अवधूत बालसिंग यांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रत्येकाची मेहनत तेजस दादा आपण पाहिलं ना, प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेमध्ये अगदी 4 चांद लावतीये, कारण की स्पर्धा अगदी बोलणं सोपं असतं. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ओम डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय प्रशांत मदने यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. स्पर्धा आपण फक्त बोलणं सोपं असतं की ही स्पर्धा आपण ठेवूयात, परंतु ते ठेवण्यासाठी लागणारं अगदी कष्ट, प्रामाणिकपणे तुम्ही केलेली मेहनत आणि बरीचशी मेहनत स्पर्धेसाठी घ्यावी लागते. आणि त्यानंतर एक यशस्वी आयोजन करते म्हणून या ठिकाणी आपल्याला हे सर्व आयोजक आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं आयोजन, खूप चांगले ऑर्गनायझर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय.
कारण की स्पर्धेमध्ये अगदी दूरवरून समालोचक बोलवावे लागतात, दूरवरून अगदी पंच बोलवावे लागतात, अंपायर बोलवावे लागतात, लाईव्ह टेलिकास्टला अगदी महिनाभर 1.5 महिना अगोदर सांगावं लागतं. आमचे स्कोरर मित्र असतील त्यांना देखील बऱ्याचशा अगोदर या ठिकाणी बुक करावं लागतं. मैदानासाठी मैदान कुठे घ्यावं, मैदान अगदी सुसज्ज आहे की नाही, मैदानाची पाहणी करावी लागते आणि त्यानंतर अगदी एक चांगलं आयोजन या ठिकाणी श्रीमंत भैरवनाथ चषक च हे पर्व दुसरं मधील दिमागदार देखणं आयोजन आपण या ठिकाणी अनुभवतोय. एकदा मिळेल एकेरी धाबेच्या बरोबरीनं 24 धाबा धाव पलकावरती. सिद्धांत नितनवरे आमचे साथी गुणलेखक मित्र खूप चांगले अपडेट आम्हाला या ठिकाणी पोहोचवत आहेत आणि 24 धाबा या ठिकाणी धाव पलकावरती. पुन्हा एकदा चांगला पटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. गोलीच्या वेगानं बॉल अगदी सीमारेषेच्या जवळ जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील ताकदवर पाहायला मिळालं. 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. मनोज जो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती आहे, त्याच्या 3 चौकारांसाठी 3 षटकारांसाठी गोरक्षेठ पवार यांच्याकडून खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी त्या खेळाडूला देण्यात येईल, त्या बॅट्समनला देण्यात येईल आणि चांगली बॅटिंग आता मनोजला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोरक्षेठ पवार यांचा हा खऱ्या अर्थानं प्रतापगड पॉवर संघ. बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला पटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पोचेल का, परंतु गोलीच्या वेगानं बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय दर्जेदार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेठ कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीने अध्यापक आपण पाहतोय अर्धी लढाई या ठिकाणी जिंकलेली आहे. 5 षटकं संपलीत. अगदी दोन्ही बाजूच्या आपण पाहतोय दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना अगदी बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या बाजूनं शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. थँक्यू डीजे. आमचे डीजे मास्टर यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे का खूप चांगले टायटल सॉन्ग या स्पर्धेमध्ये ज्यांनी सौजन्य दिलंय त्यांची गीतं या ठिकाणी वाजवली जात आहेत. आणि आमचे ऑपरेटर मॅन तेजस त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 30 चेंडूमध्ये आता गरज आहे 33 या धावसंख्येची. 30 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. आडव्या बॅटनं खेचायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो शुभम हरपळेचा, ज्यांनी पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली केली आहे. 6व्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल टाकला जातोय. अँडी हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात देखील अपयश त्याला मिळालं जात आहे. सुरुवातीपासून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अँडी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु आपण पाहिलं ना की 3 चेंडू तो खेळलाय. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव त्यांनी संघासाठी जमवली आहे. परंतु दुधाली तलवार जर त्याची मैदानाच्या आतमध्ये तलपली ना तर धावा येताना आपल्याला पाहायला मिळते. टॅपिंग क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. टॅपिंगचा हा फटका होता. 1 धाव. जसा हॅमर मारला जातो ना, हातोडा मारला जातो, तसा हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि केवळ 1च धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं 31 धाव आहेत त्या धाव फलकावरती. 27 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु डॉट बॉल येतोय. 26 बॉलमध्ये आता 32 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे.
बॉलर या ठिकाणी तयार. दिशा दिली. या चेंडूला अडवणं थोडंसं कठीण होईल आणि बॉल अगदी वेगानं, जितका वेग होता चेंडूवरती तितकाच वेगानं बॉल अगदी वरची कडा लागून, एज लागून बॉल सीमारेषा पार होतोय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेठ कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. डीप थर्डमॅन सीमारेषा क्लिअर केली या चेंडून आणि चौकार आला आणि चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 35 या धाबसंख्येवरती. 25 चेंडू आणि आता 28 धाबसंख्येची गरज आहे. परंतु पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फटकेबाजी वारंवार करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु गोलंदाज हुशार आहे. आता शेवटचे 24 चेंडू आणि 28 धाबसंख्येची गरज आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. हॅलो. या ठिकाणी गोरखशेठ पवार यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलाय आणि आमचे 12वे प्रतिनिधी जे तोरणा टायटनचे आहेत ते सांगतायत की बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्ही या ठिकाणी बऱ्याचशा मॅच पाहिल्या आणि त्यावेळी विकेट गमावल्या जातात आणि या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये विकेट गमावल्या जातील की धावा जमवल्या जातील हे पाहणं आपण तितकंच गरजेचं असतं. कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळकाळ ही सारखी नसते. कधी कधी आपण पाहिलं धावा येताना आपण प्रत्येक मैदानावरती पाहतो, परंतु कधी कधी दुसऱ्या दिवशी त्याच विकेटवरती अगदी गोलंदाज हवी ठरताना आपण पाहिलेत. आणि कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये ते चित्र आपण पाहिलं. बॉलर तयार आहे. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका. बॉल गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय अशोक शेठ कदम प्रोप्रायटर AK डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. गोरखशेठ पवार आता खुश असतील कारण की त्यांचा संघ अगदी प्रतापगड पॉवर संघ सुस्थितीमध्ये. शेवटचे आता 23 चेंडू आणि 24 धावा संख्येची गरज आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव वेगानं कंप्लीट केली जाईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 40 या धाबसंख्येवरती. 63 धाबसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा होता बॅटिंग करणाऱ्या प्रतापगड पॉवर टीमला आणि 40 धाबसंख्येपर्यंत अद्यापक जाऊन पोहोचली आहे. 22 बॉल आणि 23 धाबसंख्येची गरज आहे. बॉलर तयार आहे. फटका हवेमध्ये. विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचलाच नाही. त्यांनी जास्त काळजी घेतली की चेंडू अडवायचा कसा. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. कदापि जर झेल भेटलं नाही तर चेंडू सीमारेषा पलीकडे जाण्याची शक्यता होती. त्या कारणास्तव चेंडूला पकडण्यापेक्षा, झेल पकडण्यापेक्षा चेंडू अडवणं जास्त इम्पॉर्टंट या मॅचमध्ये असं त्यांनी समजलं आणि तदनंतर आपण पाहतो या चेंडूवरती 1 धाव मिळाली. एकेरी धाबेच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे 21 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. बॉलर तयार. बॅटिंग पॉवर प्ले घेतलं होतं. आक्रमण करायला हवं होतं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 43 या धावसंख्येवरती. 20 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. येणारे 20 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं होतं की प्रतापगड पॉवर्स टीम आता आयोजकांचा वेळ वाचवेल, कारण की 61 धावसंख्येचा पाठलाग होतं. त्यानंतर 2 धाब्यांची पॅनल्टी त्यांना मिळाली. त्या कारणास्तव आपण पाहिलं टार्गेट झालं ते 63 धावसंख्येचं आणि त्या धावा अगदी सहजरित्या जमा करू शकेल. परंतु एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळाली जाते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे 19 चेंडू 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे प्रतापगड पॉवर टीमला.
या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. बॉलर तयार. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका. बॉल अगदी सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धाब्यांसाठी आज चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती आणि षटक क्रमांक 7 देखील इथून कंप्लीट होईल. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 15 या धावसंख्येची. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरखदादा पवार अध्यक्ष छावा संघटना पुणे जिल्हा यांकडून ओहोर संपली. थँक्यू डीजे. येणारे शेवटचे आता 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. एखाद 2 षटक जरी वेळ वाचवलं ना प्रतापगड पॉवर टीमनं तरी देखील आयोजकांना त्यांची हेल्प होईल. कारण की सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी बॅड लाईटमध्ये कोणालाही खेळण्याची संधी निर्माण होऊ नये त्यासाठी अगदी तुम्ही आम्हाला मदत कराल. फटका आबेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव सहज कंप्लीट त्या ठिकाणी केले जाईल. शेवटचे आता 17 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. परंतु इथून पुढे जर प्रयत्न केले गोलंदाजी करणाऱ्या टीमनं तर आणि जर 1-2 विकेट 1-2 डॉट बॉल पर षटकामध्ये आले तर या मॅचमध्ये तोरणा टायटन्स संघ देखील फाईट देऊ शकेल. तोरणा टायटन्स टीमला जिंकायचं असेल तर 1-2 ब्रेक थ्रो मिळवून देणं गरजेचं असेल. परंतु हा चांगला फटका, खूप चांगली बॅटिंग, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्लासिकल हा फटका होता. जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाबींसाठी फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी. थँक्यू डीजे. बॉलर तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. शेवटच्या आता 15 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 8 या धावसंख्येची. फलंदाज 35 या धावसंख्येवरती खेळतोय. 20 बॉलमध्ये 35 या धावसंख्येवरती खेळतोय मनोज. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव सध्या कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का, परंतु फेकी थोडीशी सुमार पाहायला मिळाली. कलेक्शन त्या ठिकाणी चांगलं नव्हतं आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 धाबेच्या बरोबरीनं शेवटचे 14 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. MS धोनी स्टाईलनं या मॅचला फिनिश करेल का मनोज हा फलंदाज. युसुफ पठाण ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळायचे ना त्यावेळी आपण पाहिलंय की ज्यावेळी त्यांच्या वाटेला चेसिंग यायची त्यावेळी ते अगदी आक्रमण करत शेवटचा चेंडू किती राहिले त्याचा विचार न करता अगदी षटकार चौकाराच्या साह्यानं. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का, परंतु बॉल अगदी चाललाय सीमारेषाच्या बाहेर. 4 धाबींसाठी येतोय चौकार. शेवटचे आता 13 चेंडू आणि 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. बॉलला तयार. शेवटचे आता 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तोरणा टायटन्स आणि त्यांच्या बरोबर शिवनेरी स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन. तुम्हाला देखील सूचना असेल आपली प्लेइंग 11 लिस्ट, दोन्ही टीमची प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी आली आहे. सामना संपल्या लगेच टॉस या ठिकाणी जिंकलाय तोरणा टायटन्स टीमनं. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आणि दोन्ही टीमचे कॅप्टनला कॉल असेल, सूचना असेल की आपला पाण्याचा बॉक्स आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपला अतिरिक्त खेळाडू असेल त्याला देखील सांगा की आपला पाण्याचा बॉक्स आपण इथून घेऊन जावं आणि त्यानंतर जर तुम्ही घेऊन गेलेत नाही तर तुम्हाला पाणी मिळालं जाणार नाही याची देखील दक्षता तुम्ही घ्यायची आहे. टॉस जिंकलाय तो तोरणा टायटन्स टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. शिवनेरी स्ट्रायकर्स टीमला या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल, परंतु प्रतापगड पॉवर्स टीमनं ही मॅच जिंकलेली आणि चांगली खऱ्या अर्थानं बॅटिंग करत चांगली गोलंदाजी करत 61 धावसंख्येपर्यंत रोखलं होतं. 2 धावांची पॅनल्टी घेतली.